स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भानं ही जी बातमी आलेली आहे ही बीडमधील बातमी आहे. आणि आपल्या आधार अपडेट केले नसल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांचे करोडो रुपये विद्यावेतन थकले आहेत, याबद्दलची ही बातमी आहे. जे विद्यार्थी अजूनपर्यंतही त्यांनी आपलं प्रोफाईल अपडेट केलं नसेल, OTP आलेला नसेल, तर आपल्याला आस्थापनाशी संपर्क साधून आपलं हे काम करायचं आहे. तर तुम्हाला ते पेमेंट किंवा पुढचं मानधन हे मिळणार आहे. बातमी काय आहे ते बघू आपण. लाडक्या भावांनी आधार पडताळणी केली नाही, 1 कोटी रुपये विद्यावेतन थकले. नवीन नियमांची होत आहे काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी. 1717 प्रशिक्षणार्थींचे आधार व्हेरिफिकेशन नाही. म्हणजे हे कुठलं आहे? हे बीडचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, बीड संदर्भात जेव्हा 1 कोटी रुपये आहे, तर महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांचा आपण जर विचार केला तर विचार करा किती 40-50 कोटीपर्यंतचे हे थकबाकी आहे, हे फक्त आधार व्हेरिफिकेशनमुळे. महत्त्वाचा विषय या ठिकाणी दिलेला आहे बघा. आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे असं त्यांनी दिलेलं आहे. हेच आपण बघू. आधार व्हेरिफिकेशन. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुशील उचले म्हणाले की बीड जिल्ह्यातील 4810 प्रशिक्षणार्थींपैकी 3993 प्रशिक्षणार्थींना आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले आहेत. म्हणजे इतर बाकी आहेत. यात 17 कोटी विद्यार्थी यात दिलेला आहे. किती लोकांचे त्या ठिकाणी मानधन जमा झाले आहेत? तर 17 कोटी रुपये विद्यावेतन जमा झालेले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विविध आस्थापनांवरती बीड जिल्ह्यातील 4810 विद्यार्थ्यांनी नियुक्त करण्यात आलेला आहे. त्यामागील 6 महिन्यांचा कालावधी 17,81,00,000 रुपये विद्यावेतन करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे 6 महिन्याचं दिलेलं आहे. आता वाचलेली जी 5 महिने आहेत यात आपल्याला विद्यावेतन मिळणार आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या ठिकाणी आपलं हे केलं नसेल, काय तर आपल्या विद्यार्थ्यांनी आधार व्हेरीफाय केलेलं नसेल, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आधार अपडेट करणं गरजेचं आहे. हे फक्त बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित ही बातमी आहे, पण इतरही जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांनी हे केलेलं नाही. तर असे करोडो रुपये या ठिकाणी थकीत आहेत, जे आपल्या चुकीमुळे हे थकीत आहेत. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी आधार अपडेट करायचे आहे. पुन्हा आपल्याकडे उद्याचे दिवस बाकी आहे. त्यामुळे ही संधी आहे, ही संधी गमावू नका. नाही तर आपल्याला पेमेंट येणार नाही आणि मानधनसुद्धा आपलं जमा होणार नाही. त्यामुळे आपल्याला आर्थिक चणचण भासू शकते आणि यामुळे आपल्याला प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आहे. हे अपडेट लाडक्या भावांच्या संदर्भात अपडेट आहे. बीड जिल्ह्यातील हे अपडेट आहे. आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कळवा. आणि आपल्या या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.